नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. या चॅनलवर आपण शेतीमध्ये हे वेगवेगळे प्रयोग आपण काय करू शकतो, अर्थात जे काही लागवड करतोय त्यातले बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण आपण लागवड करताना जर कधी थोड्या वेगळ्या पद्धतीचा विचार केला तर आपण त्यातनं काहीतरी म्हणजे आर्थिक गणित आपलं सुधरवू शकतो. त्या दृष्टिकोनातनं हा जे एक आपण नवीन पॅटर्न तयार करतोय, नारळ आणि शिंदी, डेट पाम, आपलं इंडियन खजूर. तर ही लागवड करताना आपण विचार करतोय नारळाऐवजी निरा काढायचा. सुरुवातीला नारळ लावलं आपण साधारण एक 7.5 मीटर बाय 7.5 मीटरवर. नारळाची पानं जी ती पसरतात, त्याचा पिसारा मोठा होतो. 2 नारळामध्ये जर कधी आपण एक शिंदीचं झाड लावलं आणि हे साधारण एक 4 ते 5 वर्ष चालणार आहे. नारळाला आपल्याला 5व्या वर्षी त्याला उत्पन्न सुरू होतं. कोकणामध्ये असेल आणि व्यवस्थित जर कधी हे केले तर 5व्या वर्षी होतं सुरू. T/D व्हरायटी आहेत, ह्या ज्या व्हरायटी ज्या आहेत, किंवा D/D अशा ज्या व्हरायटी आहेत सुधारित नारळाच्या, या जर कधी आपण लागवड केली तर साधारण आपण एक, आता हा जो हे जे गणित केलंय मी, हे 10 एकरसाठी, कारण थोडंसं लार्ज स्केलवर हे करायचंय. तर त्या दृष्टिकोनातनं जर कधी आपण लागवड केली तर साधारण 70 ते 75 झाडं नारळाची बसतात. आणि 2 नारळामध्ये एक एक हे जर कधी लावली तर तेवढीच झाडं शिंदीची म्हणजे डेट पामची बसतात. आणि नारळाला जो फुलोरा येतो त्यातून आपण जर कधी निरेचं उत्पन्न घेतलं आणि नारळाचं उत्पन्न घेतलं तर दोन्ही उत्पन्नामधली जर कधी आपण ही तफावत जर कधी काढली तर ती एक तफावत काढतोय. सुरुवातीला नारळ लावल्यानंतर नारळाची वाढ होईल, चिंदीची वाढ होईल. त्यांना साधारण आपल्याला त्यापासून निरा मिळायला 5 ते 6 वर्ष घेईल, कदाचित 7 वर्षे घेऊ शकतो. तर मधल्या काळामध्ये आपण याच्यामध्ये आंबे हळद किंवा क्षेत्र जर कधी वेगवेगळे असेल तर मग काही त्या ठिकाणी वेगवेगळे क्रॉप आपण घेऊ शकतो. सिट्रोनिला आहे, लेमन ग्रास आहे, किंवा हे जे वर्ष ते 6 महिने 2 वर्षापर्यंतची जी क्रॉप आहे, सर्पगंधा घेऊ शकतो. तर ही जर कधी घेतलीत आपण तर त्या आपला जो काही याचा मेंटेनन्सचा जो खर्च आहे, नारळ आणि शिंदीचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे, तो आपला यात निघू शकतो. उदाहरणार्थ आपण एक समजा जर कधी त्या ठिकाणी सर्पगंधाची लागवड केली, सर्पगंधाची जी आहे 2 बाय 1 वर जर कधी लागवड केली तर साधारण 20,000 सॅपलिंग आपले तिथं बसतात. सर्पगंधाची लागवड करताना एक पथ्य पाळायचंय. जी सर्पगंधा बियापासून आपण वाफ्यावर रोपं तयार करून घ्यायची आणि ती लावायची आहेत. कटिंग पासून तयार झालेलं रोप लावायचं नाही. कटिंग पासून जे रोपं तयार करतो त्याला हेअर रूट असतात आणि बियापासून जे रोप तयार करतो त्याला सोटमूळ असतं. बियापासून जी रोपं तयार होतात त्यांना त्यांचा रूट झोन हा चांगला वाढतो. समजा 1 एकर लागवड केली तर सर्पगंधाचं आपण साधारण 1 टनापर्यंत मुळाचं उत्पन्न घेऊ शकतो, पण ते 18 महिन्याचं क्रॉप आहे आणि त्याला साधारण 800 ते 1000 1200 पर्यंत रेट मिळू शकतो. तो आपण जर कधी ऑर्गॅनिक पद्धतीने व्यवस्थित केलं तर आपण त्याला ऑर्गॅनिक खतं वगैरे, शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत किंवा ही खतं, नीम पेंट, करंज पेंट वगैरे अशा जर कधी त्या खतं देऊन जर कधी आपण त्याची व्यवस्थित जोपासना केली, मल्चिंग पेपरवर जर कधी लागवड केली तर गवताचा त्रास वगैरे हे सगळं जर कधी केलं तर आपल्याला एकरी 1 टन मिळते. तर साधारण 8 ते 10 लाख रुपये आपल्याला 2 वर्षात मिळतात असं गृहीत धरूया. तर एका वर्षाला जर कधी आपण 4 ते 5 लाख रुपये धरलेत, पण या ठिकाणी नारळ आणि शिंदीची लागवड असल्यामुळे हे उत्पन्न आपण कमी करू. ज्या ठिकाणी आपण 4 ते 5 लाख रुपये धरतो त्या ठिकाणी 3 ते 4 लाख रुपये वर्षाला आपल्याला उत्पन्न मिळतं. आपला तो एक जो आहे तो तिथला मेंटेनन्स वगैरे किंवा याचं जे आहे तो सगळा खर्च तो निघून जातो. हळद लागवड करू शकतो, आंबे हळद लागवड करू शकतो.
आपली जमीन जशी आहे त्या पद्धतीने ही लागवड करायची. आणि ही साधारण 5 ते 6 वर्ष समजा झाली की नारळाला जो फुलोरा येतो त्यापासून आपण निरा काढू शकतो. याला टॅपर म्हणजे निरा काढण्यातला प्रशिक्षित माणूस. हे आपल्या ह्याच्यामध्ये जर कधी आपण आपल्याच ह्याच्यातून कुणाला जर कधी याच्यामध्ये तयार केलं तर आपल्याला नारळापासून साधारण 2 लिटर प्रतिदिवस यानुसार आपण 180 दिवस निरा घेऊ शकतो. पण निरेची एक मोठी अडचण आहे की निरा काढल्यानंतर साधारण 3 ते 4 तासात ती फर्मंट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जशी निरा काढली जाते तसं तिला त्वरित म्हणजे चिलरमध्ये किंवा त्याची ती थंड व्हायच्या प्रक्रिया ज्या ती प्रोसेस वगैरे ती आपल्याला सुरू करावी लागते. म्हणजे 1 लिटर निरेला आपण 40 रुपये जर कधी रेट धरला तर आता ही झाडं समजा आपण लावतोय एकरी 70-75 झाडाच्या हिशोबाने आपण 750 झाडं धरली, पण निरा आपल्याला 650 झाडांपासून जरी मिळत असली तर 600 झाडांपासून 2 लिटर प्रतिदिवस म्हटलं तर 1200 लिटर निरा मिळते. 180 दिवस निरा काढली तर 2,16,000 लिटर होते. 40 रुपयाप्रमाणे 80 म्हणजे जवळपास 1 कोटीपर्यंत मिळू शकतं. पण याचं मार्केट उभं करणं, निरेचा ब्रँड तयार करणं, तिला ते फर्मंट होण्यापासून त्या या सगळ्या प्रोसेस इंडस्ट्रीज या सगळ्या उभ्या करणं हे मात्र आपल्याला जमलं पाहिजे. किंवा मग यापासून आपण गुळही तयार करू शकतो. तसंच नारळामध्येच आपण ही जी शिंदीची लागवड करतोय, ही शिंदीची लागवड आपल्याला ही साधारण जर कधी शिंदी पण 600 धरली ती आपल्याला एक साधारण 3 लिटर देते. 3 लिटर जर कधी निरा म्हटली तर साधारण 1800 लिटर झाली. ती साधारण आपण आता 6 महिने निरा काढू शकतो. पण समजा आपण 4 महिने जरी काढली तर 1800 × 120 4 महिने निरा काढली एका झाडापासून 3 लिटर याप्रमाणे आपण 700 झाडं लावली पण 600 झाडांची निरा काढली तर आपल्याला ती निरा 1800 120 दिवस जर का निरा काढली तर ती 2,16,000 लिटर होते. गुणीला 40चा जरी दर धरला तरी 86,40,000 होते. हा प्रोजेक्ट मोठा आहे. ह्याला तेवढी म्हणजे तुमच्याकडे मॅनेजमेंट, मॅनपॉवर आणि त्याला तेवढं हवं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, हे निरा तुम्ही त्याच्यामध्ये ब्रँड करून त्याला पॅकिंग करूनही मार्केटिंग करू शकतात किंवा याचा गुळ बनवू शकतो. हे एक झालं. याची लागवड केल्यानंतर यामध्ये ज्यावेळेस आपले नारळाची झाडं वगैरे किंवा शिंदीची झाडं मोठी होतील त्यानंतर याच्यामध्ये आपण स्पायसेस वगैरे जे आहेत त्याची काही लागवड करू शकतो. म्हणजे हा जसं एकच क्रॉप आपण कंटिन्यूस घेऊ इच्छित नाही. समजा 1 वर्ष सर्पगंधा लावली किंवा आधी आंबे हळद लावली, नंतर सर्पगंधा लावली, नंतर हळद लावली. याच्यात आपले साधारण 4 ते 5 वर्ष जातात. कारण हळद ही 10 महिन्याचं क्रॉप आहे. आधी आपण हळद लावली आहे ते समजा 1 वर्ष झाली. दुसऱ्यांदा सर्पगंधा लावली ते 2 वर्ष धरा, 3 वर्ष. पुन्हा हळद किंवा आंबे हळद घेतली ते 1 वर्ष, 4 वर्ष. ही 4 वर्ष वाढल्यानंतर ज्यावेळेस आपण ही नारळाची शिंदीची झाडं वाढलेली असतील त्यामध्ये आपण मग स्पायसेस घेऊ शकतो. या पद्धतीने परिस्थितीनुसार ह्या ठिकाणी ह्या चॅनलला ह्या वेगवेगळ्या आयडियाज आहेत. नारळ सगळ्यांना माहिती, शिंदी सगळ्यांना माहिती, निरा सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपण याचं व्यावसायिक गणित बसवतोय. जेवढेही आतापर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये बहुतेक सगळे क्रॉप आपल्या सगळ्यांना, बऱ्याच जणांना जे शेती करतात यांना ही माहिती आहे. फक्त त्याची व्यावसायिक लागवड करताना आपण त्याची विचार केलेले नाही. इंटरक्रॉपिंगमध्ये काय घ्यायचं, क्रॉपिंगमध्ये काय घ्यायचं, लॉंग टर्ममध्ये काय घ्यायचं, शॉर्ट टर्ममध्ये काय घ्यायचं, उत्पन्न आणि खर्च याचा मेळ कसा बसवायचा याचे हे आपण गणित मांडतोय. हे वेगवेगळे प्रकार आहेत. तसंच निरेपासून म्हणजे हे जर कधी ग्रुप फार्मिंगमध्ये किंवा थोड्या मोठ्या प्रमाणावर जर कधी लागवड केली तर यापासून आपण गूळ बनवू शकतो, यापासून आपण साखर बनवू शकतो. साखर थोडी कठीण आहे कारण तेवढं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल, पण गूळ मात्र बनवू शकतो. त्याच्या प्रोसेस शिकाव्या लागतील. तरी हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर कधी आतापर्यंत
आपण जेवढे व्हिडिओ बनवलेत त्या सगळ्या लागवडी होत आहेत, सगळ्या लागवडी केल्या जात आहेत. बऱ्याच जणांनी या लागवडी केल्यात, पण त्यामध्ये त्याची व्यावसायिकरित्या त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग सुरुवातीला काय घ्यावं, नंतर काय घ्यावं, याविषयी जर कधी आपण आपली अंदाज किंवा गणित व्यवस्थित जर कधी बसवली तर आपल्याला आपल्या आर्थिक याच्यामध्ये याचे फायदे मिळणार आहेत. तर हे वेगवेगळे व्हिडिओ तयार करतो, त्यामध्ये एकच हे बसवतोय की आपल्याला आता नवीन काहीतरी प्रयोग शिकावे लागणार आहेत. ते ही शिंदी, नारळ ह्या सगळ्या आपल्याला म्हणजे रोजच्या व्यवहारात आपण ह्या गोष्टी ऐकत आलेलो आहेत, पण त्याचा आपण थोडा बारीक अभ्यास केलेला नाहीये. त्यामुळे तसा अभ्यास करून जर कधी कोणाला झालं तर त्याच्यामध्ये त्याची ती व्यावसायिक लागवड करू शकतात. नाही 10 एकर पण साधारण 1 एकर मध्ये जरी केली आणि स्वतः जर कधी त्यांनी ती निरा काढली तर आता या ठिकाणी एक बदलापूरच्या जवळपास एक कुठेतरी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर कधी गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला रोज निरा मिळू शकते. बदलापूरहून बरीच लोक येतात त्या ठिकाणी निरा घ्यायला. अशा जर कधी आपण त्या ठिकाणी हे सुरू केल्या तर मग त्या ठिकाणी अगदी ताजी निरा झाडावरून काढून दिली तर तुमचं कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी चांगलं चालू शकतं. किंवा कृषी पर्यटन केंद्राला हा एक पर्याय आणि या पर्यायाला कृषी पर्यटन केंद्र याची जोड मिळू शकते. तसंच नारळ जर कधी घेतली तर आपण साधारण 10 एकर मध्ये आपण आता हा जो गणित केलेली तर आपण 10 एकरच्या हिशोबाने केली तरी साधारण 700-750 नारळ बसतायत आपली. तर 700 नारळाला 100 नारळ म्हटली तर 70,000 नारळ बसतात. आणि 70,000 नारळ जर कधी ह्याच्यामध्ये म्हटली तर आपण 30 रुपयाला नारळ विकलं तर आपल्याला 21 लाख रुपये मिळतात. नारळ घ्या किंवा निरा विका. नाही 10 एकर पण 1 एकर करा. नारळाची निरा किंवा डेट पामची निरा तुम्ही लगेच काढून देऊ शकता. टॅपिंग इतकं महत्वाचं नाहीये, सर्वसाधारण माणूस अगदी आरामात टॅपिंग करू शकतो. दुसरी गोष्ट, नारळावर चढण्यासाठी आजकाल बरीचशी यंत्रणा उपलब्ध आहे, त्याच्या खुर्च्या आहेत, त्याच्यामुळे नारळावर चढून टॅप करणं अतिशय सोपं आहे. एखादी गृहिणी सुद्धा करू शकल किंवा ती नारळावर चढू शकल. अशा नवीन बऱ्याच टेक्निक्स आता बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि जो हे दिलेला आहे म्हणजे मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर शक्यतो मेसेज करा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, नेटवर्कमुळे मोबाईलला रेंज नसते, अर्धवट बोलणं होतं. त्यामुळे तुम्ही हे जर कधी त्यावेळेस त्या नंबरवर जर कधी मेसेज केलेत तर मग त्याला आपल्याला उत्तर देता येईल. पण मात्र व्हिडिओ हे वेगवेगळे व्हिडिओ आहे आपल्या संबंधितांना, जे शेती क्षेत्रातील किंवा ज्यांना काही नवीन प्रयोग करायचे आहेत त्यांना, किंवा नवीन पद्धतीने लागवड करायची किंवा व्यावसायिक लागवड करायची आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.